बांधकाम कामगारांच्याबद्दल सातत्याने आम्ही भूमिका मांडत आहोत। कालच आम्ही पुणे विभागाचे लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत जे आयुक्त आहेत त्यांची आम्ही भेट घेतली। सुधाकर तेलंग असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे। त्यांनी चर्चेमध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं होतं ते निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा केली आणि पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्तांना बोलवून घेऊन हे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। मी सातत्याने सांगत आहे की हा जो लोकसेवा हक्क अधिनियम कायदा बांधकाम कामगारांच्यासाठी लागू झालेला आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। कारण आज ह्या मंडळासंदर्भात अधिकाऱ्यांना आम्ही का अर्ज नामंजूर केला याचा जाब विचारू शकत नाही, का तुम्ही वर्ष 2 वर्ष आमचा अर्ज प्रलंबित ठेवलेला याचाही जाब विचारू शकत नाही आणि त्यांच्यावर ते बंधन नाही। कारण सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि कामगारांची सगळी कामं खोळंबलेली आहेत। त्यांनी हिंमत असली तरी जाहीर करावं की आम्ही बोलतोय तो आकडा चुकीचा आहे म्हणून। माझं असं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बांधकाम कामगारांनी केलेले 15 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत, त्याची काही त्यांना पर्वा नाही आणि हे एक दबाव तंत्र वापरलं जाते आणि विशेषतः या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामधील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या संघटनांना आमिष दाखवलं जात आहे की तुम्ही इतकी टक्केवारी रक्कम द्या म्हणजे तुम्ही तुमचे अर्ज आम्ही मंजूर करतो आणि असं सुरू झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जे त्यांना विरोध करतात म्हणा किंवा त्यांना कमिशन देत नाहीत म्हणा, त्यांचे बरोबरचे अर्ज नामंजूर हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने केले जात आहेत आणि हे सिद्ध होऊ शकतं कारण हे ऑनलाईन आहे। म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषी व्यक्तींच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत। दुसरा मुद्दा असा आहे की आता बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यास आपल्याला न्याय मिळू शकतो। आता हेच पहा ना, आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आचारसंहिता आता ही संपली, आता याच्या पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत राहणार आहे। पूर्वीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू झाल्या सगळं बांधकाम कामगारांचं काम आचारसंहितेच्या नावाखाली बंद केलं जायचं। आचारसंहिता उठली तरी ते चालू होत नव्हतं आणि मागील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला आपण बघितलेलं आहे की सगळं काम 6 महिने 7 महिने ठप्प झालेलं होतं। त्यामुळे की आम्ही हायकोर्टमध्ये केस केलेली होती संघटनांच्या वतीने आणि हायकोर्टने त्यांना असा निर्णय दिलेला आहे की बांधकाम कामगारांची कामं आचारसंहितेच्या काळात बंद करायची आवश्यकता नाही आणि इतकंच सांगितलं नाही कोर्टाने तर या पुढील काळात कुठल्याही निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेच्या वेळेस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचे लाभ मिळण्याचे कसलेही काम थांबता कामा नये आणि आज ते लागू झालेलं आहे। त्यामुळे ते नाराज आहेत, त्यांना या आचारसंहितेच्या काळामध्ये काम बंद करता आलं नाही। पण ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सगळीकडे असं सूचना केलेल्या आहेत की कामं करू नका आणि अशा पद्धतीने सध्या कारस्थान चालू आहे। तर त्याच्यामुळे की हे ऐकत नसल्यामुळे त्यांना आम्ही विनंत्या करून सांगितलं होतं 10 वेळा की तुम्ही सांगितलं त्यांना आचारसंहितेचा आणि याचा काही संबंध नाही, पण त्यांनी ऐकलं नाही। शेवटी कोर्टाचा फटका त्यांना द्यावा लागला। तर हे झालेलं आहे। दुसरं त्यांना आम्ही सांगितलं होतं जे अर्धवट झालेलं काम आहे आणि ते म्हणजे कोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्ही 6 नोव्हेंबरचा हा निकाल आहे 2024चा, आचारसंहितेच्या पूर्वीची जी ऑनलाईन पद्धत होती ती परत सुरू करा। परंतु या मंडळामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या, कारस्थान केलं, सगळे अर्ज हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने हायकोर्टची ऑर्डर पाळायची नाही असा प्रयत्न केला। परंतु शेवटी त्यांना झक मारत ऑनलाईन अर्ज कामगारांना भरण्याचा जो अधिकार आहे तो द्यावा लागला
हे आपण बघितलेलं आहे आणि ते अजूनही सुरू आहे. आता या पुढे आम्ही या आमदारांच्या कमिट्या ज्या स्थापन करायचं सरकारनं ठरवलेलं आहे हे बेकायदेशीर आहे, भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. प्रशासकीय निर्णय अर्जदारांचे, कामगारांचे मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे परत आणि आमदारांच्या कमिट्या नेमणं हे बेकायदेशीर आहे, न्यायालयाला सोडून आहे. म्हणून आम्ही आता कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे. दुसरी एक केस औरंगाबादमध्ये सुद्धा दाखल झालेली आहे आणि कोर्टाने कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले तुम्ही 8 जानेवारीपर्यंत ह्या आमदार कमिट्या कसं नेमता याच्याबद्दलचा खुलासा करा, लेखी म्हणणं द्या. हा पहिला विषय आहे. दुसरं एक असं आम्ही केलेलं आहे की आता या मंडळाचे सचिव जे आहेत त्यांच्यावर आम्ही अवमान याचिका हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे. अवमान याचिका यासाठी की बोनस बद्दल निर्णय करा असं 4 वर्षापूर्वी एक कोर्टाने आदेश केलेला आहे महाराष्ट्र सरकारला. पण हे महाशय सचिव आल्यापासून हे किंमत देत नाहीत, हायकोर्टची ऑर्डर पाळत नाहीत. हे सचिव ज्या मंडळाचे आहेत अत्यंत अरेरावी पद्धतीने काम करून कसं कामगारांना हक्क मिळणार नाही त्याचं कारस्थान दररोज चालू असतं. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही अवमान याचिका दाखल केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की हे सगळं आम्ही हायकोर्टमध्ये जाऊन केलं, पण आता प्रत्यक्षात प्रत्येक कामगाराला आता सरकारनं अधिकार दिलेला आहे. म्हणजे आता प्रत्येक बांधकाम कामगारांच्या हातात एक काठी दिलेली आहे. ती तुम्ही काठी मारायची का स्वतःच्या डोक्यात मारून घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. हे शस्त्र असं आहे की जर तुमचा अर्ज नामंजूर केला, जर तुमचा अर्ज फेटाळला गेला, जर तुमचा अर्ज 3 महिन्याच्या आत मंजूर केला नाही तर तुम्ही लोकशाही हक्क अधिनियम 2015 असं वर टायटल लिहून तुम्ही अर्ज करू शकता. कसाही अर्ज असू द्या, त्याला त्यांनी अजून अर्जाचा नमुना छापलेला नाही, त्यांच्यावर बंधनकारक असूनही कायदा सांगतो तुम्ही अर्ज कसाही करा. तो तुम्ही अर्ज करून पोच घेतलीत की 1 महिन्यात त्यांना हेअरिंग लावलं पाहिजे तुमच्या अर्जाचं, स्वतंत्र अर्जाचं. पहिलं अपील आणि पहिल्या अपिलामध्ये निर्णय झाला नाही तर दुसऱ्या अपिलामध्ये अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अर्ज मंजूर केलेला नाही तर त्याला प्रत्येक कामगारासाठी 5,000 रुपये दंडाची तरतूद आहे. आज काय चालू आहे? आज तुम्ही गल्लीच लिहिली नाही, तुमचा अर्ज नामंजूर. तुमचं पासबुक बँकेचं आहे ते नीट दिसत नाही, अर्ज नामंजूर. काहीही कारण सांगून अर्जामध्ये बरोबर असून सुद्धा अर्ज फेटाळण्याचं कारस्थान चालू आहे. अर्ज फेटाळायचे म्हणून तपासले जात आहे. तर याला एकमेव उत्तर आहे की तुमच्या अर्जाबद्दलची हरकत तुम्ही घ्यायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला हमखास मिळेल भांडी मिळाली असेल तर गप्प बसा, दुसऱ्यांदा मिळत नाहीत. आता ते पूर्वीच्या सुरक्षा पेटी जी होती, अत्यावश्यक वस्तू, अशा 2 कंत्राट दिलेली होती आणि ते मिळून एका पेटीत घातलं होतं. ती पेटी आता गायब झाली आणि आता डबे काढले नालायकांनी आणि डबे घ्या आणि गप्प बसा असं चालू आहे. त्याच्यामुळे की आणि मग दुसरा तुमचा कुठलाही अर्ज मंजूर करायचा नाही, मेला तरी अंत्यविधीची रक्कम द्यायची नाही. कामगार जर मेला तर त्या विधवा महिलेनं तिन्ही गोष्टीसाठी 500-500 रुपयाचा स्टॅम्प लावायचा आणि द्यायचं, हे उद्योग सुरू आहे. स्टॅम्प घेऊन ये म्हणून सरकारचे निर्णय आहेत, पण हे नालायक सरकारचा निर्णय सुद्धा पाळत नाहीत आणि ऑनलाईन पद्धती तसंच ठेवलेलं आहे. या ऑनलाईन कंत्राटदाराला हे मंडळ वर्षाला 500 कोटी रुपये देत, तरी हे कंपनी जी आहे त्यांनी 15 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत, तपासायला सुद्धा तयार नाही. पुणे विभागाचे जे लोकसेवा हक्क आयोगाचे सचिव आहेत त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी ते लिहून घेतलं. एका कामगाराने त्यांना दाखवलं की मी काल अर्ज दाखल केला आहे आणि मला जुलै महिन्याचं व्हेरिफिकेशनची तारीख दिलेली आहे. म्हणजे आता हा अधिनियम लागू होऊन सुद्धा
यांची एवढी बेपर्वाई आहे की सरळ सरळ 3 महिन्याच्या पलीकडचे तारखा द्यायच्या. त्यांना काही अधिकार नाही 3 महिन्यापेक्षा जास्त देण्याचा, तर त्यांना जागेवर सस्पेंड करता येईल अशी स्थिती आहे. तर हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. आणि हे कुणीतर असेल हरी तर आणून देईल पलंगावरी मिळणार नाही. आणि हे जुन्या पद्धतीनं जाऊनही उपयोग नाही. जरूर काही प्रसंगाच्या वेळेला मोर्चे काढले पाहिजेत, निदर्शनं केली पाहिजेत, या 4 लेबर कोडला विरोध केला पाहिजे. पण प्रत्यक्ष कामगारांच्या हातामध्ये जे आहे त्यांनी जी कृती करायला पाहिजे ती जर केली नाही तर हे सगळे मोर्चे वाजोटे ठरणार आहे. म्हणून तुम्ही अर्ज करा. अर्जाबद्दल शंका असेल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आमच्या संघटनेचे तुम्ही सभासद व्हा. कुणालाही कुठल्याही संघटनेचा सभासद होण्याचा अधिकार आहे. रजिस्टर युनियनला सभासद करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे मग तुम्हाला कोणी एजंट म्हणण्याचा प्रश्न येत नाही. सभासद व्हा. आता यापूर्वी 2 केसेस आम्ही जिंकलेल्या आहेत. आता 2 केसेस चालू आहेत आणि 2 केसेस घालावं लागणार आहेत. तर मित्र हो, तुम्ही तटस्थ राहून बघू नका. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस चालवण्यासाठी आणि केस जिंकण्यासाठी मातब्बर वकील द्यावा लागतो. त्याला येणारा खर्च तुम्हाला माहिती आहे. आज या सगळ्या रुपयाचं अवमूल्यन झालेलं असल्यामुळं तुम्ही सहज 500 रुपये देऊ शकता. आणि आता तुम्ही फंड देणं हे खूप सोपं झालेलं आहे. तुम्ही माझ्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे करा, फोन पे करा. तुमच्याकडे रेकॉर्ड राहतं की तुम्ही किती पैसे दिलेले. आमच्याकडे रेकॉर्ड राहतं कुणाला काय आलेले आहेत. आणि त्या पद्धतीने मदत करणं गरजेचं. यापूर्वी मदत केलेली आहे पण ती पुरेशी नाही. थोडं हात झटकून आणि दिलदार होऊन संघटनेला मदत करा. आणि मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आत्तापासून तुम्हाला शक्य असेल तेवढी मदत पाठवा. साधा कामगार असो, संघटना असो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठवा. आम्हाला ताकद येईल आणि हे कोर्टातल्या केसेस आपल्याला आणखीन जिंकायचे आहेत. आणि तुम्ही अर्ज करा. ज्यांचे ज्यांचे अर्ज तटलेत 3 महिन्यापेक्षा जास्त का फेटाळले गेले त्या सगळ्यांनी या अधिनियमाखाली अर्ज करा. या अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. 1 महिन्यानंतर अपिलाचा नमुना पाठवून देऊ. अपील हेरिंग आम्ही चालू. आणि या पद्धतीने असं केल्यानंतरच आपल्याला न्याय मिळणार आहे. असं केलं तर मग त्या यंत्रणेमध्ये, ऑनलाईन यंत्रणेमध्ये ती सुधारणा होऊन आपोआप त्यांना हे सगळं झकमारत करावं लागेल. जर तुम्ही झोपलात, तुम्ही जर काही केलं नाही तर मग मात्र काय होणार नाही. विषय गुंतागुंतीचा आहे, ऑनलाईन पद्धतीचा आहे. परंतु तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमधली क्लिष्टता जी आहे, गुंते जे आहेत ते समजून घ्यावे लागतील. फार अवघड नाहीत, तुम्ही समजून घेऊ शकता. जरूर आम्हाला काही शंका असलेत प्रश्न विचारा. आणि या पद्धतीने तुम्ही हे जे YouTube चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. विनामूल्य आहे सबस्क्राईब करणं. प्रसार करा, लाईक करा. एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.